तर येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। कोरोना महामारीच्या काळापासून बंद करण्यात आलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा बहाल करण्याबाबत रेल्वे मंत्रालय आणि वित्त मंत्रालयामध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या निर्णयामुळे 60 वर्षांवरील पुरुष आणि 58 वर्षांवरील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। सोन्याच्या दरात 4,700 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 23,000ची वाढ झालेली आहे। सुवर्ण बाजारात तेजीचं वातावरण आहे। तर या ठिकाणी आता सोनं चांदी मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेन असं झालंय। या ठिकाणी सोन्याच्या दरात 4,700 रुपयांची वाढ झालेली आहे, तर चांदीच्या दरात 23,000ची वाढ झाली आहे। बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे। बंगळुरूच्या हायग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये रणवीर सिंग यांनी जाहीरपणे कर्नाटकच्या किनारपट्टीवरील पवित्र चामुंडी दैव परंपरेची खिल्ली उडवून धार्मिक भावना दुखावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।